नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आजीने एक भन्नाट अशी युक्ती लढवलेली आहे आणि ती अशी आहे, ती म्हणजे आजीने समरला सांगितलेलं आहे की आता पिंट तुझं लग्न झालंय, तुझ्या बायकोच्या फ्युचरचा सुद्धा तुला विचार केला पाहिजे. त्यामुळं तू जे तुझं मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुझ्या बायकोचं नाव म्हणजे तुझ्या प्रॉपर्टीमध्ये तुझ्या बायकोचाही तेवढाच वाटा असला पाहिजे, असे इकडे आजीने समजून सांगितल्यानंतर समरने एका दिवसात निर्णय घेतलेला आहे आणि प्रॉपर्टीमध्ये स्वानंदीला हिस्सा दिलेला आहे. आणि तेव्हा मात्र मल्लिका आणि अंशुमन जी इतकी वर्ष झालं प्रॉपर्टीवर डोळा ठेवून बसलेले आहेत त्यांची मात्र वाट लागलेली आहे. त्यांना मात्र कळायचं बंद झालं, हे सगळं काय झालं अचानक, ह्या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा मात्र जबरदस्त पद्धतीने होणार आहे. स्वानंदी ज्या पद्धतीने मल्लिकाची वाट लावणार आहे, मल्लिकाला म्हणजे सडेतोड उत्तर देणार आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी आता घरी आलेली असते. स्वानंदी घरी आलेली आहे आणि मल्लिकाची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. मल्लिकाला असं वाटत होतं की स्वानंदीने घरी येऊ नये, पण स्वानंदी घरी आल्यामुळं मल्लिकाचे प्लॅन फ्लॉप झालेले असतात आणि स्वानंदी मात्र तिला आल्या आल्या सडेतोड उत्तर देते. त्यानंतर इकडे स्वानंदीला घेऊन समर एका ठिकाणी पोहोचलेला असतो, म्हणजेच एका नाट्यगृहाच्या बाहेर तो असतो आणि 2 तिकीट तो स्वानंदीला दाखवतो. कारण खरं तर त्याला आनंदाने निकिताने खूप समजावलेलं असतं आणि त्यानंतर तो तयार झालेला असतो. मग समर तिथं पोहोचलेला असतो, ते तिकीट दाखवतो. स्वानंदी म्हणते खरं तर स्वानंदीला इकडे रोहनने सांगितलेलं होतं की नाटकाला जाऊ नये, असा विचार कर. पण फायनली आता स्वानंदी म्हणालेली असते की राजवाड्यांना कुठे वेळ मिळणार आहे. तर इकडे समर मात्र स्वानंदीला घेऊन राम गणेश गडकरी नाट्यगृहामध्ये आलेला असतो आणि स्वानंदी म्हणते आपण नाटकाला आलोय आणि पहिल्या लाईनमध्ये बसलोय. म्हणजे स्वानंदीसाठी ही गोष्ट जरा थोडी ही असते, एकतर ती साधारण कुटुंबातली पहिल्या लाईनला वगैरे बसणं हे शक्य नाहीये. कधी कधी मागं सीट मिळालं तरीही ती आनंदाने नाटक बघणारी, पण आज ती पहिल्या लाईनला बसून नाटक बघत असते. तो आनंद मात्र तिच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत असतो. तिला खूप आनंद झालेला असतो. समर सुद्धा तिच्याकडे पाहत असतो. स्टेजवरती नाटक सुरू असतं. स्वप्नील जोशी यांचं नाटक आहे आणि समर आणि स्वानंदी समोर आहेत. पण समरला असं दिसू लागतं की तिथं नाटक जे चालू आहे त्यातला जो रोमॅन्टिक सीन चालू आहे त्यामध्ये तो स्वानंदी बरोबर आहे. जे गोष्टी घडत आहेत त्या स्वानंदी आणि त्याच्या आयुष्यात घडत आहेत असं त्याला वाटत असतं आणि तो स्वतःला तिथे इमॅजिन करू लागतो. म्हणजे स्टेजवरती जे कलाकार काम करतायत त्यांच्या जागी त्याला स्वानंदी आणि तो दिसू लागतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो. त्यातच स्वानंदीचा हात त्याने हातात घेतलेला असतो आणि तो स्वानंदीकडे पाहत असतो आणि स्वानंदी बरोबर तो म्हणत असतो की खरंच आज खूप बरं वाटलेलं आहे. म्हणजे फायनली समरने या सगळ्या गोष्टी स्वानंदीसाठी केलेल्या असतात. स्वानंदीसाठी त्याने या नाटकाला आलेला असतो. स्वानंदी मात्र हसून हसून नाक तर तिचं एवढं लाल झालेलं असतं ना प्रेक्षकांनो, विचारच करू नका. ती जाम खुश असते, तिला खूप छान वाटत असतं आणि या नाटकासाठी आलेले मंडळी सुद्धा खुश असतात आणि मग नाटक पूर्ण होतं. त्यानंतर आता इकडे स्वप्नील जोशी यांचा फोन आलेला असतो आणि मग स्वप्नील जोशी सोबत इकडे समरला विचारतात की अरे तू खरंच आलेला नाटकाला. तेव्हा समर म्हणतो हो खरंच आलेलो. आणि मग समर आणि स्वानंदी दोघंही म्हणजे स्वानंदी तर तिथे वडा खात असते आणि दोघंही आता त्यांची जी नाटकाची रूम आहे तिथे कलाकारांची तिथे जातात आणि जेव्हा स्वप्नील जोशी समरला पाहतात तेव्हा दोघांनीही गळाभेट घेतलेली आहे. बाकीचे कलाकार मंडळी सुद्धा तिथे असतात आणि या सगळ्या गोष्टी पाहून स्वानंदी तर अवाक झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो, ती खूप खुश असते, तिला खूप छान वाटत असतं. फायनली आपण नाटक बघितलंय पहिल्या लाईन मध्ये आणि त्याचबरोबर आपला नवरा त्याची डायरेक्ट स्वप्नील जोशी बरोबर ओळख आहे असा तिला खरं तर या सगळ्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता समर आणि आजी बोलत असते. आजी इकडे समरला म्हणत असते की पिंट्या मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे.
इकडे समर स्वानंदीचाच विचार करत बसलेला असतो. समरच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. स्वानंदीच्या बाबतीत काल बघितलेलं नाटक, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात आजी तिथे येते आणि म्हणते, काय रे पेंटा, मी बोलते ना तुझ्याशी, तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे, सारखं आपलं नंदू नंदू स्वानंदी स्वानंदी चाललेलं असते तुझं. तेव्हा समर म्हणतो, काय झालं आजी, बोल ना. तेव्हा ती म्हणते, मी तुला याच बाबतीत बोलायला आली आहे. मला असं वाटतंय की तू जे काय केलेलं आहेस ना, म्हणजे तुझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडत आहेत, आता नंदूच्या बाबतीत तू एवढा प्रेमात बुडालाय हे तर मलाही माहिती आहे ना. मग आता मला सांग, तिच्या फ्युचरचा विचार करायला नको का? काही इन्व्हेस्टमेंट, काही सेव्हिंग, आपली प्रॉपर्टी जी आहे, आता तुझ्याबरोबर तिचा सुद्धा तेवढाच हक्क आहे की नाही या सगळ्यांवरती. तर मला असं वाटतंय की त्यातला आता तुझी पार्टनर म्हणून तिचं नाव तिथे लागलं पाहिजे की नाही आपल्या कंपनीमध्ये वगैरे, आपली जी सगळी प्रॉपर्टी आहे. तेव्हा इकडे समरला आठवतं की हो बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचारच केलेला नाहीये. त्याने मात्र स्वानंदीला एक सुंदर असा प्लॉट घेऊन दिलेला असतो, ज्याच्यामध्ये तिने पाहिजे तेवढी झाडं लावली पाहिजे, प्लांटेशन केलं पाहिजे, म्हणून त्याने एक प्लॉट दिलेला असतो. जेव्हा त्याने तिला प्रपोज केलेलं असतं, वटपौर्णिमेच्या आधीची गोष्ट असते. आजीने सांगितल्यानंतर समरच्या डोक्यात येतं. समर म्हणतो की बरोबर आहे, मी आदिरासाठी केलंय, अर्पितासाठी केलंय, त्याचबरोबर अंशुमन, काकू, आजी या सगळ्यांसाठी केलेलं आहे. ऑफिसमध्ये जातो आणि मग इकडे तो बोलून घेतो आनंदला. त्याच वेळी निकिता सुद्धा तिथं आलेली असते. निकिता म्हणत असते की हे बघितलं ना समर, ह्याला ना तुझ्या मित्राला कळतच नाहीये. अरे काही सेव्हिंग आहेत, आता मी त्याला सांगते की त्याच्यामध्ये माझं पण हिस्सा पाहिजे, माझं पण नाव लागलं पाहिजे, पण तो लावतच नाहीये. समर म्हणतो, काय झालंय हे सगळं? आनंद ती बोलते ते बरोबर आहे. आनंद म्हणतो, अरे समर तुला नाही कळणार आहे. तेव्हा समर म्हणतो, मला काही कळणार नाहीये म्हणजे? तेव्हा आनंद आणि निकिता दोघंही म्हणू लागतात, पण तू कुठं स्वानंदीचं नाव लावलेलं आहेस ना? खरं तर हे सगळं प्लॅनिंग आजीचं असतं. आजीनेच ह्या दोघांना सांगितलेलं असतं, अशा पद्धतीने ड्रामा क्रिएट करा की पिंट्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि मग हे दोघंही बोलत असतात. तेव्हा आनंदला समर सांगू लागतो की अरे मला पण काही गोष्टी करायच्या आहेत. निकिता म्हणते ते बरोबर आहे, कारण आपली अर्धांगिनी म्हणून त्यांचाही सगळ्या गोष्टींवरती अर्धा हक्क आहे ना. तर तू आपल्या लिगल टीमला बोलवून घे आणि पेपर्स रेडी करायला सांग, कारण माझी जी सगळी प्रॉपर्टी आहे माझ्यानंतर तर ती स्वानंदी मॅडमचीच होणार आहे, पण त्याआधी आत्तासुद्धा या सगळ्या प्रॉपर्टीवरती माझी पार्टनर म्हणून त्यांचं नाव असलं पाहिजे, म्हणजेच आम्ही दोघंही हाफ हाफ असणार आहोत असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र आनंद म्हणतो, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा समर सांगतो की हो, ज्या गोष्टी खऱ्या तेच सांगते मी तुला. आनंदला खरं तर धक्का बसलेला असतो, म्हणून आनंद विचार करत असतो, पण आता कुठे या गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या असतात. त्यावेळी आजीने समजवलेलं असतं, आजीने सुद्धा सांगितलेलं असतं, हे सगळं सुरू झालेलं असतं आणि समरने वकिलांना बोलावून पेपर रेडी केलेले असतात आणि त्या पेपरनुसार सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ लागलेल्या असतात. आणि आता निकिता आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते आनंद दोघंही पाहत असतात. दोघांच्याही लक्षात आलेलं असतं काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर मात्र आता दोघंही बोलू लागतात. तेव्हा समर म्हणत असतो की बरोबर आहे तुमचं. आता स्वानंदी घरी विचार करत असते, समर तिथं असतो आणि स्वानंदीला लगेचच मल्लिका म्हणत असते, एवढी काय घाई होती ग? तुझी आई एवढी आजारी होती, एवढं त्यांना त्रास होत होता आणि इथं यायची गरज काय होती, तू एवढ्या घाईघाईत आलीस? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, म्हणजे काय काकू, हे घर माझंच आहे आणि मी इथं केव्हाही येऊ शकते, तुम्हालाही माहिती आहे ना. मग घाईघाईत म्हणजे काय? आता राजवाड्यांना माझी गरज आहे ना, म्हणून आले मी इथं. स्वानंदी काय ऐकायला तयार नसते. स्वानंदी सुद्धा तेवढंच ठणकावून सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे मल्लिका मात्र पाहतच राहते. मल्लिकाला कळतच नसते की काय उत्तर द्यायचं. तेवढ्यातच समर तिथे येतो, वकिलांना घेऊन आलेला असतो आणि समर आलेला पाहून मात्र धक्का बसलेला असतो. समर आलेला पाहून हे सगळेजण पाहतच राहतात आणि तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, कारण काहीही झालं तरीही मला या गोष्टी पटलेल्या नाही आहेत. आणि समरने अचानक का वकिलांना आणले? आजी म्हणत असतात की तू नको पडू याच्यामध्ये, असं पण तुला काही देणं घेणं नाही आहे त्याच्याशी, तुझा काही संबंध नाही आहे या गोष्टींशी, तो आणि त्याची बायको बघून घेईल, कारण त्याने स्वानंदीलाच बोलवलेलं आहे. मग वकिलांनी पेपर रेडी केलेले असतात, स्वानंदीच्या सह्या घेतल्या जातात. स्वानंदी म्हणत असते काय आहे हे? समर म्हणत असतो सह्या करा आधी, सरप्राईज आहे. मग स्वानंदी सह्या करते. स्वानंदी म्हणते राजवाडे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं म्हणत स्वानंदीने त्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात. आणि मग मात्र स्वानंदीला जेव्हा कळतं, पेपर वाचला जातो तिच्याकडून, कारण समरने तिला सांगितलेलं असतं की वाचू नका, पण जेव्हा ते पेपर वाचले जातात तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि ती थांबते. तेव्हा तिची शेवटची सही चाललेली असते. समर म्हणतो काय चाललंय तुमचं हे सगळं?
बंद करा, चला मी काय सांगितले लक्षात येते ना, असं म्हणत समरने तिला सह्या करायला लावलेल्या असतात. आणि मग शेवटी समर सांगतो की आजपासून आपण दोघंही पार्टनर झालेलो आहोत आणि या सगळ्या प्रॉपर्टीवरती माझ्या इतका तुमचाही अधिकार आहे. स्वानंदी म्हणते, पण राजवाडे हे सगळं करण्याची गरज काय होती, हे सगळं कशासाठी केलं? समर म्हणतो की तुम्ही माझी अर्धांगिनी आहात ना, मग जे माझं काय आहे ते सगळं तुमचं आहे. असं म्हणत समरने ती प्रॉपर्टी नावावर केलेली असते. तेव्हा मात्र मल्लिका, अंशुमन यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. आजी म्हणत असते की खरंच पिंट्या, आज जे काय तू केलेलं आहेस ना, ते खरंच खूप मोठं केलेलं आहे. असं म्हणत आजी मात्र कौतुक करत असते आणि आजी सांगत असते की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं होतं. असं म्हणत आजीने सुद्धा समरची बाजू घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की पिंट्या हे करायलाच हवं होतं. असं म्हणत आता आजीने समरला समजून सांगितलेलं असतं आणि स्वानंदीला सुद्धा सांगितलेलं असतं की काळजी करू नकोस, जे पिंट्याचं आहे ते तुझंच आहे ना. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की ठीक आहे. खरं तर स्वानंदीला बरं वाटलेलं असतं, कारण स्वानंदीला आजीने आधी सांगितलेलं होतं की त्या मल्लिकाचा, अंशुमनचा या सगळ्यावरती डोळा आहे आणि माझ्या पिंट्याला, भोळ्या पिंट्याला इमोशनल ब्लॅकमेल करून ते गोंधळ घालू शकतात. आणि इकडे समरच मल्लिकाला मुद्दाम विचारल्यासारखं विचारत असतो की अगं काकू, मी जो निर्णय घेतलाय ना तो बरोबर तर घेतलाय ना. असं म्हणत समरनेच आता तिला विचारलेलं आहे. पण इकडे मल्लिका आणि अंशुमन रूममध्ये येतात आणि डोक्याला हात लावून बसलेले आहेत. त्यांना कळतच नाही आहे की आता काय करू, ह्या गोष्टी कशा पद्धतीने करू, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील असं समरला सुद्धा वाटलेलं नव्हतं. पण समरने तर प्रॉपर्टी स्वानंदीच्या नावावर केली आहे, त्यामुळं मल्लिका आणि अंशुमन यांना अक्षरशः रडायची वेळ आलेली आहे. त्यांच्याकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.